मुदखेड तहसील कार्यालयात महसूल पंधरवडा निमित्ताने दिनांक 10 ऑगस्ट रोजी तहसीलच्या सभागृहात सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमात अध्यक्ष समारोप करताना सेवा, त्याग, बलिदान, समर्पित भावनेने मातृभूमीसाठी प्राणाची बाजी लावून देशसेवा करून आलात अशा व्यक्तिमत्वासाठी शहरी व ग्रामीण भागातील आपल्या जीवनात उर्वरित काही अडचणी व समस्यांना महसूल प्रशासनाच्या वतीने मी असेपर्यंत प्राधान्याने सोडवणार असून माझ्या कार्यालयात आपण आपली कामे घेऊन सन्मानाने या, असे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी बोलताना म्हटले। महसूल पंधरवडा निमित्ताने तालुक्यातील माजी सैनिकांना सन्मानपूर्वक आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सैनिक फेडरेशन मराठवाडा अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांनी माजी सैनिकांच्या विविध समस्या विस्ताराने मांडल्या। यानंतर बीजी कळणे, पत्रकार प्रल्हाद मस्के यांनी मनोगत व्यक्त केलं। संघटक प्रभू घोंगडे, तालुका अध्यक्ष मारुती गुंठे, मार्गदर्शक राजाराम हळदे, माधव पवार, सुनील चंदते, हयूम पठाण, मंडळ अधिकारी चंद्रकांत तेलंग, शशिकांत मोडवान, विकास बलफेवाड, देवराज चंदते, देविदास पवार, संजय चव्हाण, बालाजी गव्हाणे, संजय देवदे, साहेबराव वणे, साहिनाथ राठोड, शेख फारूक, शेख चांद यांचा तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी हयूम पठाण यांनी केलं, तर आभार प्रदर्शन तलाठी गोपाळ माणी यांनी केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी हयूम पठाण, विकास गलांटे, विश्वनाथ बोधमवाड, बीजी कळणे, बालाजी बोडके, औस्कर मावशी, सेविका व महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। तर आज माजी सैनिकांचा सन्मान केला, अजून काय त्यांचं प्रश्न त्या संदर्भात काय महाराष्ट्र शासनानं 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा महसूल पंधरवडा जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार आजचा दिवस हा सैनिक हो तुमच्यासाठी या योजनेसाठी किंवा या कार्यक्रमासाठी शासनानं आपल्याला नेमून दिला होता। त्यानुसार आपण आज मुदखेड तालुक्यातील सर्व कार्यरत किंवा माजी सैनिक असतील त्यांना आज आपण आग्रहानं बोलावलं, तेही आले आणि त्यांच्या आपण सर्व समस्या जाणून घेतलेल्या आहेत। त्या ज्या काही समस्या आहेत त्या माझ्या लेवलच्या आहेत की त्या सहज सॉल्व्ह करू शकतो मी, तर त्यामध्ये मी त्यानुसार यापुढे कारवाई करणार आहे। आणि ज्या समस्या थोड्या किचकट आहेत किंवा काही विषय असतात की लँड मॅटर्स आहेत किंवा वरिष्ठ अधिकारी त्यांचे अधिकार आहेत, तर तेही आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी कळवणार आहेत। मी सर्व माजी सैनिकांना आपल्यामार्फत एवढंच आवाहन करतो की मुदखेड तहसील कार्यालयामध्ये आपलं जे सहज होणारं काम आहे ते कधीच पेंडिंग माझ्या काळात तरी राहणार नाही। आपण थेट कधीही माझ्या दालनामध्ये येऊ शकता व आपल्या प्रत्येक समस्या आपण सॉल्व्ह करून घेऊ शकता। माजी सैनिकांसाठी आपण हप्त्यामध्ये काय एक दिवस काय ठेवणार का? हप्त्यामध्ये आता कामाच्या आधिक्यामुळे शक्य होणार नाही, पण आता त्यांचे संघटनेचे देवदे साहेब असतील किंवा तालुका अध्यक्ष असतील, त्यांनी ज्या काही अडचणी आम्हाला आणून दिल्या की सर हे अशा अडचणी आहेत, तर आपण 1 महिन्याला 2 महिन्याला किंवा 3 महिन्याला आपण एखादी मीटिंग ठेवून या सर्व अडचणीला सर्व विभागाचे लोक बोलावून त्या नक्कीच या ठिकाणी सॉल्व्ह करू। जे कर्मचारी सैनिक जे बाहेर असतील त्यांच्या परिवाराचा येऊन जाते त्या संदर्भात काय आपण या ठिकाणी आज असाही निर्णय घेतलेला आहे की जे सैनिक आहेत की त्यांचे कुटुंब हे बाहेर आहेत परंतु त्यांच्या पत्नी येतात किंवा आई वडील येतात, तर त्यांना इथं खेटे मारायचं काम किंवा वारंवार याचं काम लागू नये, यासाठी त्याही लोकांना त्यांनी फक्त आमचे घरचे सैनिकांमध्ये आहेत वगैरे आहेत, तर आपण त्यांना इतरांपेक्षा प्रायोरिटीवर काम 100% आपण या प्रशासनामध्ये करून देऊ। आज सैनिकासाठी जो कार्यक्रम मान्य तहसीलदार मुदखेड यांनी घेतला, खरं तर नांदेड जिल्ह्यात फक्त 2 तालुक्यामध्ये हा कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमानिमित्त सर्वप्रथम मी तहसीलदार साहेब मुदखेड यांचं अभिनंदन करतो। आमच्या सैनिकाच्या अडीअडचणी जाणून घेतल्यात, सैनिकाच्या जे काही किचकट प्रकरणं असतील त्या बाबतीत अभ्यास करून त्याच्यावरही मार्ग काढण्याचा साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। आम्ही महसूल विभागाचे पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपालिका असेल यांची सामूहिक बैठक घेऊन त्या ठिकाणी आमच्या सैनिकाच्या जे काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे, तेही साहेबांनी मान्य केलेलं असून भविष्यामध्ये महसूल विभाग या शहरासाठी सैनिकाकडून जर कसल्याही प्रकारची अपेक्षा या कसल्याही अडचणीच्यासाठी काम जर असेल तर आमचे मुदखेड तालुक्याचे सैनिक तत्परतेने ताबडतोब सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं आम्ही आश्वासन तहसीलदार साहेब मुदखेड यांना दिलेलं आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।